अशी ग्रुपमध्ये जरा मजा वेगळी असते बरं का. आहे ना जरा. काय काय खायचं आयटम महानंदीमध्ये आलेलं आहे. महानंदी म्हणजे शंकराचं मंदिर आहे. आपण आता नजारा बघणार आहे. म्हणजे जे पुष्पा 2 मध्ये झालेलं सीन आहे. ती श्रीवल्ली जे जाताना घेऊन जी पुष्पहार वगैरे जाताना अरे एकदम एवढं पाहिजे येते की चढा व्हिडिओ काढताना मला भेट वाटायला एकदम मस्त झुकिंगे नाही पुष्प एक बेलम किंवा म्हणून आहे. आपण जवळजवळ 150 फूट जमिनीत जाणार आहोत. हो गरम हवा मग वरती आली बा. चला आता पुढची लेक्चर म्हणा. नमस्कार. काल आम्ही श्रीशैलमचं दर्शन करून आलोय. काल काय आम्हाला व्हिडिओ लई चांगला बनवलं आलं नाही कारण का आम्ही रात्रभर प्रवास केला असल्यामुळे आहे नाही. काल आम्ही निघताना संध्याकाळी निघलो होतो. तर आहे नाही काल श्रीशैलमचं दर्शन करून छत्रपती शिवाजी महाराज दर्शन करून पहिल्यांदा पाताळगंगेत गेलं आम्ही रोपवेने वगैरे जाऊन. ती कालच्या तुम्ही व्हिडिओने बघितलं असेल. आता आम्ही महानंदीमध्ये आलेलो आहे. महानंदीनंतर पुढं आहे नाही तिरुपती या दिशेने निघणार आहे. वाटात अजून 1-2 ठिकाणं आहेत त्याची काय नाव आठवत नाही. पण आता आम्ही नाही दर्शन करायला चाललो आहे. सकाळचं टायमिंग आता बरोबर सकाळी 8 वाजता. आम्ही अशा ठिकाणी हवा इथं रूम केली तुम्ही पाहू शकताय. दर्शनाला निघालो आहे आम्ही आता तुम्ही पाहू शकताय. आम्ही मंदिरात दर्शनाला चाललो आहे. मंदिरात कॅमेरा अलाउड नसल्यामुळे नाही आतला काय सीन जाऊ शकत नाही बरं का. बाहेर नजर तुम्हाला दावायचा प्रयत्न करतो. हे मेन मंदिराचं एंट्री गेट आहे. तिथून आम्ही समोर आलो. समोर एक नंदी आहे. त्याच्या मागच्या साईडला एक नंदी बहुत मोठा भरपूर आहे बरं का. हे असा मंदिराचा नजारा आहे. त्याच्यावर शिवचाचीचा हे आहे महानंदी म्हणजे शंकराचं मंदिर आहे. चप्पल स्टँड व मोबाईल हे तर आम्ही जमा करत आहे आता बरं का. चला दर्शन करून आल्यानंतर तुम्हाला बाहेरचा नजारा जातो परत. राईनीत लागलोय बरं का. हे सगळे हात करा की. आता आम्ही महानंदीचं दर्शन घेतलं बरं. आतून एवढं खूप सुंदर मंदिर आहे ना सांगू शकत नाही तुम्हाला की बघा साईडला तुम्ही नाही गणपती अवतार आहेत. तुम्हाला दावायचा प्रयत्न करतो बरं इथं बघू शकता तुम्ही. आणि संध्याकाळी मंदिर एवढं आहे ना म्हणजे लाईट वगैरे डेकोरेशन खास आहे ना तुम्ही नजारा अद्भुतच आहे. चला आता आम्ही इथून पुढं आहे ना ते पुष्पा 2 मधला शूटिंग झालेली ती एक मंदिर आहे ना तिथं चालू आहे. त्यानंतर एक बेलम किंवा म्हणून आहे. आणि मग तिरुपतीला संध्याकाळी आज आम्ही निघणार आहोत. चला मग. तुझं घेत नाही मी. कसं लागतंय का तुम्हाला कसं लागतंय खाल्लं. आपण आता कसला जर नजर सगळाच नजर आहे. चला आता तुम्हाला जाऊतो शर्मन तर प्रतिक्रिया तुम्ही ऐकली आता. तुम्ही बघितलं ती मागं पाण्याचं कुंड होतं आता. आणि जो आपण आता नजारा बघणार आहे म्हणजे जे पुष्पा 2 मध्ये झालेलं सीन आहे. ती श्रीवल्ली जे जाताना घेऊन जी पुष्पहार वगैरे ते जाताना तेव्हा इथं नजारा तुम्हाला दावा तो. हे गोपुरम आणि ह्या गोपुरमधून त्या गुहेत जाताना जो सीन दावला आहे तुम्हाला जवळून दावायचा प्रयत्न करतो बरं. चर्मन तेव्हा ती गुहा नागजी 1 नंबर आहे. ती बघितलंच ते हो का बघू शकता तुम्ही. बघू आता कॅमेरा अलाउड आहे का नाही माहीत नाही. आणि कुंडाच नाही काय हातपाय धुतलेत. बघितलं ते पांढरा मासा मागायला बघतो. तुम्ही पाहू शकताय माझ्या मागचा नजारा. डोंगर वगैरे किती उंच आहे ते. आणि गुहेच्या दिशेने चाललोय बरं का. आम्ही ते चाललोय अंजनी डोंगरावर आले वाटायला. हे मंदिर आहे पूर्ण वर्ण नजारा आहे बरं का. आम्ही आत्मा दर्शन करून आलो. कॅमेरा आला नसल्यामुळे जाऊ शकलो नाही. पाहू शकता आता आम्ही आलो गुहेत. आता अंधारा दिसतोय ना माहित नाही धावायचा प्रयत्न करतो. नागजी काय वाटतंय कसं आहे नजारा हो का काय आहे का नाही जन्नत कसं आहे ना व्यवस्थित. त्याच्यापेक्षा पुढचं पण डेंजर आहे. चला सिद्धी टाटा करा देत ना.
अगं मी व्हिडिओ काढतोय सध्या अंधारात आहे बरं आम्ही वर बघू शकता तुम्ही कसं ना खडे एकदम एवढे पाहिजे येते की चढायला व्हिडिओ काढताना मला भ्या वाटायला याना किंवा म्हणजे आल्यासारखं वाटायला बरं काय एकदम खाली अंधार आहे असा आणि वरतून हेतून म्हणजे प्रकाश येतोय हात करा लागली व्हिडिओ टेस्टी वहिनी चला वर हळून हो या मोठ्या वहिनी अगं चेअरमन एकदम मागच्याकडे येतं या चला चला शिस्तान चला बरं का वहिनी टाटा हात दावा या मोठे वहिनी हे सांगा तुम्ही मला कसं वाटतं ठिकाण छान वाटलं एकदम मस्त एक नंबर चला खाली प्रतिक्रिया बोला छान वाटलं एकदम मस्त चुकिंग आहे नाही चला पुष्पाटूची शूटिंग इथं झाली आहे त्याच्यामुळे हा एवढा डायलॉग वापरला गेला बरं का आता तुम्हाला ते नव्हतं खालच्या पुष्पाटूच्या शूटिंग कुठे झाली ती पुढे चला चालली जोड काही चालेल जा आता हा धरून चालली ती ह्यांना यायला उतरायला ह्यांना त्रास व्हायला जावा खाली चला बरं घेतो थांबा थांबा दोघा जोड घेतो हो का ही जोड कशी चालली बघा हातात हात बघा आधी हां आता बोला पोटांना वाजली शूटिंग झाली ती श्रीवल्ली इथून हां तो का नजारा आहे चला करताना बघू शकताय चला वहिनी अशा 3 गुहा आहेत बरं का एक गुहा बघून आली मागा धावलेली आणि जिथं पुष्पा 2ची शूटिंग झाली ती गुहा आता तुम्हाला धावायला प्रयत्न करतो चला वहिनी चला चढा मागापेक्षा मंदिरापासून असं वर चढत म्हणजे ही जी गुहा आहे ना इथला आतला नजारा बघू शकता तुम्ही इथून अजून आतनं अंधारात दिसते का नाही माहीत नाही नॅचरल गुहा आहे तुम्हाला एक नजारा दाखवू का खरा नजारा बघू शकताय एस टी आणि एस टीच्या घरची एस टीच्या घरची एकत्र दोघं आल्यापासून हातात हात घालून फिरते ती त्यांना एवढं ठिकाण आवडलंय तेव्हा ती बोलण्याला ऐकसं नाही ती आता बघितलं बघा त्यांनी खरं हे आपल्या जेव्हा पुष्पा आणि श्रीवल्ली झाली बरं का चालतंय चला मग आता पुढचा नजारा दाखवतो नागजी हात करा सगळी जण चेअरमन चला आता पुढची डेस्टिनेशन म्हणा हो ते ठिकाणं आलेलं ते इथून श्रीवल्लीत गेलं बरं का नॅचरल वॉटरफॉल आहे बरं काय डोंगराचं पाणी येते वरतून आता आम्ही अजून एक म्हणजे असे जवळजवळ आहे ना 3 ठिकाणं आहेत अशी गुहेचे एक झाले हे 2 नंबर आणि तिसरी खाली आहे ती पण तुम्हाला दाखवतो चला पाहिजे आहे आतली येणे आहेत होते वाटते बरं का पुरातत्व खात्याचा इथं बोर्ड लावलाय जरा गरम होत असल्यामुळे जरा धावपळ चालू आहे यांची पळा जरा वर चला पाय पळाला म्हणून आम्ही मागे ना पुढे पाय पळत मला आतला नजारा धावतो इकडे काही मंदिर आहे वाटते वर बहुतेक माझ्यावर मंदिर आहे नॅचरल कोरलेलं आहे बरं का तुम्ही पाहू शकताय नाशी या एस टी पूर्ण सगळं कोरीव काम आहे आत मंदिर आहे इथे टी व्ही लावून मी आलो आहे बेलम केव हे बेलम केव जे म्हणून आहेत ना हे ठिकाण जमिनीच्या आत जवळजवळ 150 फूट खोल आहे आणि नॅचरली म्हणजे आहे बरं केव ही नॅचरली उपाय आहेत आणि ह्या नाही ठिकाणाच्या आत हवा जाण्यासाठी हवा आहेत भरपूर ठिकाणी असे हे बसलेत मोटर चालू करून म्हणजे थोडक्यात ऑक्सिजन लेवलही सोडला जातो हवा इथं पण एक आहे समोर म्हणजे जिथं आपण उभा आहे म्हणजे आता मी जिथं उभा आहे म्हणजे आपल्या पायाखाली आहे ना अशा नॅचरल गुहा आहेत खालून चला तुम्हाला आत गेल्यानंतर जातो तिकीट वगैरे कसं आहे काय तुम्हाला तिथे समोर बघून सांगतो तेव्हा इकडे ह्या साईडला जायला तिकीट काढायला चला चला एसटे इथं तिकीट काढतात
आपण आत गेला तर पुढे जातो 90 रुपये एका माणसाला लहान पोराशीला 50 रुपये लहान पोराशीला वगैरे ह्याला 50 रुपये आता तिकीट काढून आले बरं का तुम्ही पाहू शकताय हा गुहेचा नकाशा आहे ह्याप्रमाणे आम्ही आता अंडरग्राऊंड फिरणार आहे बरं का तुम्हाला बरं मेन गेट एस टी पुढे या ठिकाण कसं वाटतं वहिनी किसना पडशील धरू ना आपण जवळजवळ 150 फूट जमिनीत जाणार आहोत पाहू शकताय तुम्ही हा नजारा हे सगळ्या लँग्वेजमध्ये घेतलेली माहिती भूतन आहेत कसं आहे नागची हे भिऊ नका काय प्रतिक्रिया नोंदवा की काय तू बोलवा पाहू शकता नॅचरल आहे बरं पूर्ण आम्ही जिथं गाड्या पार्किंग केलेत तुम्हाला मग तिथलं हे सांगितलं त्याच्या खाली चाललोय आम्ही रिवर्स पूर्ण खाली अंडरग्राऊंड आता वरच हे ते वर आता आपण पार्किंग केलं तिथं वाजत नव्हतं पूर्ण बघू शकताय ना जरा कसा आहे मागचा शंभू काय प्रतिक्रिया पुढे दिदी चालते काय उकडा लागले हो गरम हवा मागाची वरती आहे वा गार पण आहे हवा पण थंड आहे तेव्हा पुढे पुरी चालते त्या पूर्ण अंधार आहे नागजी हे काय कोरलंय हो पाणी आहे वरनं गार लागते मी आरोग्य बरं काय एवढं आत करते आता इथून माघारी जाणार आहे बॅटरी जाऊन बघतो ह्याच्यात अजून छोट्या छोट्या गोवा आहेत अशा हो आहेत ना अजून जाऊ शकतो पण इथं आता भीती वाटायला कोण नाही बरं इकडं आलं म्हणून आम्ही माघारी चाललोय चला मग आता ए थांबा आम्ही रेडी बाहेर थांबा शेजन या बरी या सगळी नागजी पाय चिकन आहे बरं चला 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 याला उलटी लाईट येते नाही दिसत नाही राव लाईटिंग चमकं नाही लागली म्हणजे कॅमेरा उलटा धरला चला तुमच्या मध्ये मागाला वरलेल्या मोटरचा आवाज तुम्ही पाहू शकताय कसा आहे हवा येते का सोडता चेंज कळलं नाही बहुतेक माझ्यामध्ये अवनी कुदरतीच होतं खानताना गावलेलं आहे मग ते परत गाळ काढत हे जेवढं गावं तेवढं हे शासनानं हे केलं याला मग टुरिझम ह्याला केलं हवा ये ना आताच जावा म्हणते अजून म्हणजे अजून राव आपण किती केला केलाय मला लाल लाल लावलंय डेंजर बघा जो काय तिकडे पुढे जाऊन डासला डस चालू आहे काय माहिती ह्या हवा नाही लय हो ठिकाण ना आपण दिसतच नाही
हे जे ठिकाण आम्ही केलंय आता हे जी प्रतिक्रिया डायरेक्ट ज्यांनी बघितलं त्यांच्याकडूनच घेतो बरं शेजारी विचारतो कसं वाटलं ठिकाण तुम्हाला एक नंबर असं पहिल्यांदाच बघितलं. बोला काय पण बोला तुम्हाला काय वाटतं एकदम छान. तुम्हाला काय वाटतं तू वेगळं कसं बोल. आयुष्यात येऊन एकदाच बघितलं. बस काय आहे बाबा कसं वाटलं काय हं? मास्टर सांगत असेल तसं हे चुकीचं आहे चुकी नाहीच बरोबर. एवढं लक्षात ठेवा बरं बोला तुम्ही वहिनी. छान वाटलं फिरून. तुम्ही दोघं पूर्ण नॅचरल आहे. आरती मला माहिती बरोबर तुम्हाला सांगितलं त्यांना दाखवायचं. कामाचं बोलतोय बरं राहू कॅन्सल अशा तऱ्हेनं आम्ही आता बेलम किंवा बघून तिरुपती दिशेने निघालोय जाताना वाटत आम्ही जेवण करताना बघू शकता सगळेजण ग्रुपमध्ये अशी ग्रुप म्हणजे जरा मजा वेगळी असते बरं का कसं आहे ना जरा काय काय खायचं आयटम सोडायचं इथं.